3 मॅचेस मध्ये 140 धावा स्वराज म्हात्रे. 3 षटकांची लढत आहे. पहिला बॉल भूषणसाठी. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर शरीरापासून दूर गोलंदाजी. हा सुद्धा गोलंदाज चाणाक्ष आहे. सहसा मारून देणार नाहीये स्वराज म्हात्रे. जरी त्याचं वय कमी असलं तरी मात्र अगदी टॅलेंटेड पद्धतीने गोलंदाजी करतो. टॅलेंटेड पद्धतीने मात्र बॅटिंग करतो. पहिला बॉल डॉट. यावेळेस पास सेट डाऊन द ग्राउंड. चांगला फटका ओव्हर पिच बॉल आणि त्याला खरपूस समाचार. भूषण पाटील सेट ऑन अ फायर. आज नवी मुंबईचा कोहिनूर खेळतोय. आज भूषण पाटील मारतोय. आज भूषण पाटील बॅटिंगच्या जोरावरती षटकार ठोकतोय. या चर्चा होतील रात्रीच्या दिवसामध्ये, उद्याच्या दिवसामध्ये. आज रात्री चर्चा होतील घराघरामध्ये, चौकामध्ये, नाक्यावरती ही चर्चा होईल की कुमार 11 तुर्बेचा भूषण पाटीलनं का बॅटिंग केली. दुसरा बॉल इथे. तिसरा बॉल डॉट. आय थिंक रोनाल म्हात्रे नाराज आहे. म्हणजे बॅटला लीडिंग एज लागली होती असं माझं मत आहे. झेल सोडला. डॉट बॉल आलाय. यावेळेस पा कमी गतीने उडवलाय बॉल. पुन्हा एकदा भूषण पाटील. वा 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 असं म्हणायला काही हरकत नाहीये. आज भूषण पाटील जरी पाऊस थांबला, आकाशामध्ये पावसाच्या सरी थांबलेल्या असतील तरी भूषण पाटील थांबणार नाहीये. मी मगाशी उल्लेख केला भूषण पाटीलचा फॉर्म गेला नव्हता, तो कधी जाणार नाहीये. कारण भूषण पाटील आग ओकतोय मैदानामध्ये. हाकू टप्प्याचा बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट डीप मध्ये. लॉंग ऑफला तुषार मोहंती आहे. तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती 13. 3 षटकांची लढत आहे. 3 षटकांचा ग्रँड फिनाले तुम्ही पाहताय. आणि त्याच दरम्यान याच नगरीचे माजी कार्यसम्राट नगरसेवक तुम्हा सर्वांचे लाडके आणि कुक्षेत गावचे शिल्पकार, कुक्षेत गावच्या विकासाचा महामेरू आदरणीय श्री सूरज बालाराम पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक 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 स्वागत आहे. कैलासवासी मंगल स्मृती चषक 2024 मध्ये त्यांचं आम्ही शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यावेळेस आम्ही नमित पाटीलने ठोकलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडीबाज 17. 17 विदाउट लॉस. आज भूषण पाटील चमकलाय संपूर्ण ओव्हरऑल स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅच मध्ये 48 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये काहीतरी समथिंग धावा असतील मला माहित नाही आहे, परंतु तिसऱ्या मॅच मध्ये 74. तब्बल 140 धावा आतापर्यंत कुठल्या आहे. आणि या 13 ऍड करा म्हणजे 153 धावा आतापर्यंत ठोकलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. भूषण पाटील अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय. क्रिकेटशी अगदी निगडीत नातं जोडलंय भूषण पाटीलना. अकुट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न इथे मिड विकेटला पकडलाय झेल आणि संपलाय भूषण पाटीलचा खेळ. पोझिशन मध्ये नव्हते. बॅकफुटला जात असताना पूलचा फटका मारायचा प्रयत्न, इलेव्हेशन कमी प्राप्त झालं आणि मिड विकेटला झेल घेऊन परतलाय. आणि गोठोलीच्या स्पर्धेमध्ये सारसोले विरुद्ध MS गोठोली असा सामना सुरू आहे फायनलचा. ही सुद्धा आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. इथे भूषण पाटील बाद झाला. पहिला धक्का इथे लागत असताना भूषण पाटील बाद होतोय. 13 या धावसंख्येवरती तो परतलाय. परंतु पहिल्या सुरुवातीच्या 3 मॅचेस मध्ये मन जिंकलं. प्रेक्षकांना भुरळ पाडली आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. भूषण पाटील आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हेमंत पाटील गोलंदाज तयार. हर्षन ओहो बॅकफुटला जात असताना पुलचा फटका, टायमिंग बेमिसाल आणि हेमंत पाटीलनं उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार हेमंत पाटीलच्या बॅट मधून षटकार येतोय.
आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती. 3 षटकांची मॅच. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना पूल करायचा होता. बॅटची आतली कडा घेतली अलोंग द कार्पेट. मिड विकेटला चेंडू फील्ड होतोय. तोपर्यंत एकच धाव मिळेल हेमंत पाटीलला. आणि या सिंगलच्या जोरावरती आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 24 धावा. 24 ऑन बोर्ड. टॉस इथे जिंकलाय राकेश प्रतिष्ठान गोठवली टीमनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये हर्षनच्या आतापर्यंत 3 बॉलमध्ये 7 धावा आल्यात. परंतु भूषण पाटीलची एक प्राइस विकेट त्यानं प्राप्त केलेली आहे. अकुट टप्प्याचा बॉल रॅकेट शॉट. एक स्मॅश केलाय चेंडूला ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तुषार मोहंती. सिंगल मात्र कंप्लीट करतोय. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती आहे 25 धावा. 1.4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 25 धावा. दिविशा ऐरोली ह्या टीमनं 94 धावा बनवल्या होत्या. 97 धावांचं टार्गेट होतं आणि 3.3 ओव्हर मध्ये ते टार्गेट समाप्त केलं. इथे हेमंत पाटीलनं फिनिश केलाय. एक चांगला फटका डिपॉझिट करतोय सीमारेषेच्या बाहेर षटकार. हेमंत पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक षटकार येतोय. चांगली बॅटिंग मैदानामध्ये. आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 31 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. हर्षन पाटील वरती आता हल्ला केलाय. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 बॉलचा खेळ संपलाय ओव्हर नंबर 2 मधला. टीमची धावसंख्या कुमार 11 तुर्बे टीम 1 गडी बाद 31 धावा. शेवटचा बॉल शिल्लक म्हणजे अजूनही 7 बॉल आहेत. बघूया धावा किती येतील या मॅच मध्ये. ओहो ऑन दी अप केला. वा वा अप्रतिम फटका. खरं तर तो पहा सांगतोय ड्रिल करतोय दाखवतोय मला कुठे मारायचा होता एक्झॅक्टली. परंतु बॉलनं चेंडूनं थोडीशी उचली जास्त घेतली त्यामुळे नाईलाजानं हा फटका मला लॉंग ऑनच्या दिशेने मारावा लागला. हेमंतच्या बॅटमधून आणखीन एक लगातार दुसरा षटकार येतोय आणि अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 37. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या. या ओव्हरमध्ये आल्या 20. म्हणजे 2 षटकं संपली. टीमची धावसंख्या 37. आता शेवटचं षटक मैदानामध्ये टाकण्यासाठी मयुरेश पाटील. लास्ट ओव्हर मध्ये मयुरेश पाटील. हेमंत पाटीलनं 4 बॉलमध्ये 19 धावा कुठलेत. पहिलाच बॉल शपलवून हुक केलाय. गॅप शॉट आहे. लॉंग लेगला सीमारेषा अगदी चिरत घासत पुसत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. नमित पाटीलच्या बॅटमधून येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 41 या आकड्यावरती. ग्रँड फिनाले तुम्ही पाहताय. कुशल 11 सारसोले आणि जय गणेश सारसोले यांच्या वतीनं ही आयोजित केलेली रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणजेच काय तर स्वर्गीय मंगल स्मृती चषक 2024 चा ग्रँड फिनाले तुम्ही पाहताय. ओहो हेलिकॉप्टरचा फटका आणि तो लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. या फटक्यासाठी स्पेशली जाणला जातो हा खेळाडू. नमित पाटील रोनित पाटील असतील हे फटके सहसा मारतायत ते आणि या फटक्यांचा सराव या रामतनू क्रीडांगणामध्ये सातत्याने दिवसभरामध्ये केला जातो. नमित पाटील असतील रोनित पाटील असतील समीर वारंगे असतील हे फटके खेळतायत आणि ते षटकार ठोकल्यानंतर टीमची धावसंख्या 47. यावेळेस पहा अवे फ्रॉम द बॉडी केला पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 48 धावा. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपला. 3 ओव्हरची मॅच आहे. शेवटच्या षटकातले 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 48. ओहो अवे फ्रॉम द बॉडी एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इलेव्हेशन कमी प्राप्त झालं कारण लांबून खेळलेला फटका आहे. अवे फ्रॉम द
इथे फलंदाज बाद होतोय हेमंत पाटील आणि त्याच्या जागेवर आता नवीन पाटील चाललाय, नवीन फलंदाज चाललाय कौशल्य पाटील, एक हार्ड हिटर फलंदाज. आणि ते घोटोलीच्या स्पर्धेमध्ये MS घोटोली या टीमनं मात्र विजय संपादन केलेला आहे. स्पर्धा त्यानं जिंकली. एक बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता असताना वाईट टाकला विराज तांडेलनं आणि त्यानंतर मात्र षटकार ठोकला शुभमनं, MS घोटोलीचा खेळाडू. अशी आता माहिती नुकतीच ताजी आमच्यापर्यंत पोहोचवली आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली. नवीन फलंदाज कौशल्य पाटील, अभिनंदन MS घोटोली टीम. ओहो, इथे फिरवलाय बॉल, चांगली गोलंदाजी, आता चांगलं कमबॅक. पडल्यानंतर थोडासा हल्ला बॉल आतमध्ये आला आणि बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आता डॉट बॉल आलाय, शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 48 ला 2. या ओव्हरमध्ये जर विचार केला कुशल तर मयुरेश पाटीलनं 11 धावा खर्च करत असताना फक्त 1 गडी बाद केलाय. फुलटॉस आणि ते चांगला फटका तुषार मोहंतीनं झेल पकडलाय. फलंदाज बाद, अप्रतिम झेल टिपलाय. इथे DRS सिस्टीम नाहीये, अप्रतिम झेल तुषार मोहंतीचा आणि शेवटच्या बॉलवरती इथे विकेट आली. कौशल्य पाटील 0 वरती परतलाय. पहा आपल्या स्क्रीनवरती काय टेलिकास्ट केले जातं फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून. दूध का दूध, पाणी का पाणी, आपल्या स्क्रीनवरती बघू शकता. काल मित्रांनो असा झेल टिपला होता सूर्यकुमार यादवनं. चित्त थरारक झेल, सर्वांची झोप उडाली होती आणि ते टार्गेट आता सेट झालं. 48 धावा काढल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 49 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. राकेश प्रतिष्ठान घोटोली या टीमच्या समोर. 49 टू विन, 18 बॉल 49 धावा असं समीकरण या मॅच मध्ये. ग्रँड फिनाले स्वर्गीय मंगल स्मृती चषक सारसोले 2024 पावसाळी रबर बॉल स्पर्धा तुम्ही अनुभवताय. आणि या ग्रँड फिनालचा आनंद घेत आहेत या नगरीचे कार्यसम्राट माजी नगरसेवक सन्माननीय श्री सूरज बालाराम पाटील साहेब यांचं आगमन झालं व्यासपीठावरती आणि या मॅचचा, या ग्रँड फिनालेचा ते आनंद घेत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर सुनील पाटील उपस्थित आहेत, त्यांच्या समेत आमचे कॅप्टन देवनाथ मडबी साहेब इथे उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर या सर्वांचं हार्दिक स्वागत. 49 धावांचं लक्ष आहे. चला फिल्डिंग लावून घ्या भूषण. 49 टू विन. जंगल ज्वाला परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे, या वनव्याच्या दंड गतीला आता अडसर कुठला रे. बघा आता या मॅच मध्ये वनवा पेटलेला आहे आणि या वनव्याची धक मात्र आता या स्पर्धेमध्ये कुठल्या संघाला लागेल या सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ अगदी तुल्यबल आहेत, दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघ ताकदवान आहेत आणि दोन्ही संघ या क्रिकेटमध्ये कसलेले मुरलेले आहेत. त्यामुळे जरी 49 धावा 3 षटकामध्ये काढायच्या असल्या तरी सुद्धा राकेश प्रतिष्ठान घोटोली टीम सुद्धा कमी नाही आहे. या जोडीकडे संपूर्ण मदार असेल आपल्या टीमची. राकेश प्रतिष्ठान घोटोली टीमची सलामीची जोडी. अनेक वर्ष या जोडीनं मात्र नवनवीन विक्रम या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती केलेले आहेत. स्वराज म्हात्रे, रुणाल म्हात्रे या जोडीचं नाव आणि ती मैदानामध्ये दाखल झालेले आहे. 49 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक टाकण्यासाठी ज्यानं आज या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. चांगली गोलंदाजी नाहीये मित्रांनो, तर मात्र या गोलंदाजानं सातत्यानं गरज आहे तिथे विकेट घेतलेले आहेत. कंडिशन मध्ये विकेट प्राप्त केलेत आपल्या टीमसाठी, प्राइस विकेट. आणि तोच गोलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय ओव्हर नंबर 1 मध्ये. हेमंत पाटील ऑन मार्क आणि स्ट्रायकिंग इनला स्वराज म्हात्रे. पहिला बॉल हेमंत पाटीलचा स्वराजसाठी. पहिलाच बॉल पुलचा फटका, टॉप एज लागलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने गेले, तिथे थोडीशी पंबलिंग करतोय, त्यामुळे 2 धावा येतील स्वराज म्हात्रेच्या खात्यामध्ये. स्वराज म्हात्रे ऑफ द मार्क.
2 रन आपलं खातं उघडलं. संघाचा श्री गणेशा झालाय. टीमच्या धावसंख्येला सुरुवात झाली. 49 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्याच बॉलवरती 2 रन आलेत. मजा येईल या मॅच मध्ये. कट टू कट मॅच होईल. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच रंगेल. ओ क्लीन बॉल, टो क्रशर यॉर्कर, अप्रतिम चेंडू, अफलातून आउटस्टँडिंग बॉल. या बॉलवरती उत्तरच नव्हतं स्वराज म्हात्रेकडे. स्विंगिंग यॉर्कर हवेत हल्ला पहा आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. बॉल पडल्यानंतर पहा आपल्या स्क्रीनवरती कसा दांडी गोल केली. काठी कशी काढली स्वराज म्हात्रेची पहा. पडल्यानंतर रूम बनवला होता. थोडीशी जागा सोडली स्वराजनं. दोन्ही पाय हलवले त्यामुळे मात्र बॉलला जागा भेटली. अगदी यष्ट्यांवरती बॉल घुसला आणि स्वराज म्हात्रे क्लीन बॉलच्या स्वरूपामध्ये फक्त 2 धावांचं योगदान देत असताना तंबूच्या आश्रयाला परतलाय. पहिली विकेट धक्का क्रमांक 1 प्राइस विकेट प्राप्त केली हेमंत पाटीलनं. आता नवीन फलंदाज हर्षन पाटील. दुसरा बॉल सुद्धा चांगल्या टप्प्यावरती ऑफसाइड ऑफ स्टंप. चांगली विकेट किपिंग भूषण पाटीलची. इथे धाव येणार नाहीये. आणखीन डॉट बॉल म्हणजेच काय तर 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 ला 1 विकेटचं नुकसान. 49 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. ओ क्लीन बॉल, क्लीन बॉल अगदी वेगावरती स्वार झालाय. अगदी वेगावरती. वेगाच्या आधारे मात्र फलंदाजांना सातत्यानं बाद करतोय. यू मिस आय विल हिट. फलंदाज हर्षन पाटील बाद. शून्यावरती परतलाय. जशी स्वराज म्हात्रेची मधली इष्टी उखडली तशी सुद्धा हर्षन पाटीलची सुद्धा मधली इष्टी उखडलेली आहे. मी मगाशी याच गोलंदाजाचा उल्लेख करत होतो. मित्रांनो याने नुसती चांगलीच गोलंदाजी केली नाहीये तर ज्या वेळेस कुमार इलेव्हन तुर्बे या टीमला मात्र ज्या विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त करून दिलेली आहे. या स्पर्धेमध्ये कंडिशननं इथे बॉलिंग केलेली आहे हेमंत पाटीलनं. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये तुषार मोहंती. टीमची धावसंख्या 2 ला 2 अशी सध्या परिस्थिती आहे. राकेश प्रतिष्ठान गोठवली टीमची. पुन्हा एकदा बॅटला ब्रश होऊन बॉल चाललाय बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे सिंगल कंप्लीट झाली. हा बॉल सुद्धा त्याच लेंथला त्याच लाईनला टाकला होता. काय गोलंदाजी करतोय. अप्रतिम चेंडू, अप्रतिम गोलंदाजी हेमंत पाटीलची. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 2. 49 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. यावेळेस फटका चांगला आहे. मिड विकेटला राहुल कांबळे आहे. वन ऑफ द बेस्ट फिल्डर नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा. त्याच्याकडून चूक होणार नाहीये. अप्रतिम क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या आधारे टीमची धावसंख्या 3. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधला. काय गोलंदाजी केली. काय इकॉनॉमिकल षटक हाताळलं. फक्त 3 धावा 2 रन 2 विकेट. माफ करा 4 धावा झालेत. येस येस पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा देत असताना 2 प्राइस विकेट हेमंत पाटीलनं प्राप्त केलेले आहेत. म्हणजे अक्षरशः कंबरड मोडलं मी म्हणेन राकेश प्रतिष्ठान गोठवली टीमचं. स्वराज म्हात्रेला बाद केला. त्यानंतर हर्षन पाटीलला शून्यावरती क्लीन बोर्ड केला. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय राकेश. 12 बॉल 45 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल ऑन दी अप. रुणाल म्हात्रेच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पडी गेले. लॉंग ऑफला क्लिअर करतोय रुणाल म्हात्रेचा षटकार. चांगला फटका. अखूट टप्प्याचा बॉल. भरपूर शॉर्ट बॉल होता. रूम बनवला. बॅकफुटला गेला. त्यानंतर बॉल थोडासा उचली घेणार होता. ते जाणलं रुणालनं आणि ऑन दी अपचा फटका अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला उडवलाय. 6 रनसाठी षटकार आणि या 6 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 10 या आकड्यावरती. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये करायचे आहेत 39 धावा. 11 बॉल 39 धावा. रुणाल म्हात्रेचा इथून प्रवास जर चांगला राहिला, इथून जर बॅटिंग त्याची अजूनही फुलली तर हे लक्ष्य अगदी लिलिया पार करू शकतो राकेश प्रतिष्ठान गोठवली टीम. जरी आमचे 2 विकेट गेले तरी मला गम नाहीये.
मी मात्र या मॅच मध्ये हात धुवून घेईन हा सांगणारा षटकार आपण पाहिला. काल रुणाल मात्रे चांगला खेळला, स्वराज मात्रे चांगला केला. तिसऱ्या मॅच मध्ये तुषार मोहंतीनं चांगली बॅटिंग केली. ओहो, अकुट टप्प्याचा बॉल. या लेंथला तुम्ही रुणालला बॉलिंग करू शकत नाही आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जे आता मच्छी मार्केट नवीन होतोय तिथून बॉल आणावा लागेल. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार रुणाल म्हात्रेच्या बॅटमधून. रुणाल नारायण म्हात्रे आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 16. आता 10 बॉल शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 10 बॉल मध्ये अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. मी मगाशी उल्लेख केला कट टू कट मॅच होईल. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल. यावेळेस पहा फटका चांगला ऑफ ड्राईव्ह. इथे सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या डावाचा प्रयत्न होईल का? आणि तसं होताना इथे रनआउटची संधी आहे. बघूया, नॉट आउटचा इशारा येतोय. पोचलाय रुणाल म्हात्रे. 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावले दोघं आणि रुणाल म्हात्रेची विकेट महत्वाची आहे त्यामुळे 2 धावा इथे कंप्लीट झालेत. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती रन झालेत 18. म्हणजे आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. 9 बॉल 31 धावा. 3 बॉल शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये जर 2 मोठे फटके आले तर मॅच अगदी क्लिअर होत जाईल. मॅच मध्ये कमबॅक होईल. मॅच मध्ये शिरका होईल राकेश प्रतिष्ठान गोठवली टीमचं. हो आलाय फटका राकेशच्या विरोधामध्ये. रुणाल म्हात्रेने ठोकलाय हा तिसरा षटकार. व्हाट अ बॅटिंग. आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती आहे. आता 8 बॉल 25 धावांची आवश्यकता. 8 बॉल 25. टीमची धावसंख्या आहे टोटल 24. 49 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. संघर्षाच्या कालामध्ये तग धरून राहा. वेळ नक्की बदलते आणि आता ही वेळ बदलत चाललेली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये जशी वेळ होती ती वेळ राहिली नाहीये. तर आता रुणाल म्हात्रेनं वेळ बदललेली आहे. म्हणूनच सांगतो असं म्हणतात संघर्षाच्या कालामध्ये तग धरून राहा वेळ नक्की बदलते. 8 बॉल 25 धावा. ओहो, इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला. व्हाट अ शॉट. अप्रतिम फटका. मॅग्निफिसेंट हिट आणि बॉलला उडवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक इथे आलाय दुसरा षटकार रुणाल म्हात्रेच्या बॅटमधून. वा वा वा. टोटल 4 षटकार ठोकलेत. मी मगाशीच उल्लेख केला की रुणाल म्हात्रे म्हणत असतील आमच्या पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट आल्या. जे झालं ते गंगेला बिलालं. मी मात्र गंगेमध्ये हात धुवून घेईन असे सांगणारे फटके. रुणाल म्हात्रे सेट ऑन अ फायर. 7 बॉल 19 धावांची आवश्यकता. मित्रांनो, ही मॅच तुम्हाला आवडली असेल तर या मॅच साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ग्रँड फिनाले कशी असावी, या स्पर्धेचा अंतिम सामना कसा असावा, तर हा सामना आपल्या समोर रंगतोय. 7 बॉल 19 धावांची आवश्यकता. आता दबाव वाढलाय राकेशवरती. प्रेशर वाढलाय कारण या ओव्हर मध्ये 4 षटकार आलेत. 26 धावा खर्च केलेल्या आहेत या राकेश गोलंदाजानं. फुल टॉस आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. नो बॉल म्हणजे किस्मत. नो बॉल घोषित केलेला आहे. किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पहलवान हे सांगणारे फटके. टीमची धावसंख्या आहे 37 या आकड्यावरती. आता 7 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. हो, इथे टोक्रशर यॉर्कर, चांगला यॉर्कर, परंतु 1 रन देऊन जाईल. सिंगल कंप्लीट झाली लेग बायच्या स्वरूपामध्ये. अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या. दोन षटकाचा खेळ संपला. 38ला 2. आता 6 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. 6 बॉल 11 धावा.
काल 6 बॉल 16 पाहिजे होत्या दक्षिण आफ्रिका संघाला, परंतु इथे आता 6 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. राकेश प्रतिष्ठान गोठवली या टीमला ग्रँड फिनाले मेगा फायनल आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये आता जबाबदारी घेतलेली आहे. मी म्हणेन नवी मुंबई कोहिनूर भूषण पाटीलनं. असे कित्येक सामने झालेले आहेत भूषण पाटीलच्या करिअरमध्ये. त्यानं 6 रन डिपेंड केल्यात, 8 रन डिपेंड केल्यात, 9 रन डिपेंड केल्यात. इथे 11 रन डिपेंड करायचे आहेत. पहिलाच बॉल इथे उडवलाय, लिफ्टिंग शॉट, व्हाट अ शॉट, आणि बॉलला पाठवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार. टीमची धावसंख्या 44. आता 5 बॉल आणि करायचे आहेत फक्त 5 धावा. रन बॉल इक्वेशन. काल सुद्धा हैदोस केला होता या फलंदाजानं. हो सामना संपलाय की काय असं वाटतंय, आणि हा संपलाय. पिक्चर समाप्त. 4 चेंडू राखून हा सामना जिंकलाय. व्हॉट अ बॅटिंग मित्रांनो. रुणाल मात्रेची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रुणाल नारायण मात्रे 10 बॉल मध्ये 45 धावा, 450चा त्याचा बॅटिंग स्ट्राइक रेट राहिला या मॅच मध्ये, आणि 4 चेंडू राखून हा सामना, ही ग्रँड फिनाले अंतिम सामना जिंकून दिलाय राकेश प्रतिष्ठान गोठवली या टीमसाठी. काय बॅटिंग केली. स्वर्गीय मंगल स्मृती चषकावरती आपलं नाव कोरलं पहिल्या क्रमांकाचं. वेल प्लेड निलेश, वेल प्लेड हर्षन पाटील, वेल प्लेड स्वराज म्हात्रे, वेल प्लेड रुणाल म्हात्रे, वेल प्लेड मयुरेश पाटील. हे सर्व शिलेदार आहेत आज या स्पर्धेतल्या जिंकणाऱ्या या स्पर्धेचं. राकेश प्रतिष्ठान घोटोली या टीमनं मात्र या स्पर्धेवरती अधिराज्य गाजवलंय. काल अधिराज्य गाजवलं होतं, आज त्यांची एक मॅच बाकी होती, ती सुद्धा जिंकली. आज घोटोली गावामध्ये जत्रा होईल.